नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा. ईशा आणि विक्रांत यांचे लग्न आता 2 महिन्यावर येऊन टेपले होते. ईशा 27 वर्षाची तर विक्रांत 30 वर्षाचा. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर. मनमिळावू मितभाषी राजबिंडा विक्रांत तर थोडीशी लाजाळू स्वच्छंदी हसतमुख ईशा. दोघांच्याही आई लहानपणीच्या मैत्रिणी. सारंच काही तसं जुळूनही आलं आणि योग्यही वाटलं म्हणून या दोघांचं लग्न ठरलं. हे टिपिकल अरेंज मॅरेज नव्हते, पण ईशा आणि विक्रांत पूर्णपणे एकमेकांसाठी अनोळखी होते. पद्धतशीरपणे कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला. कुटुंबांची तर या लग्नाला आधीच संमती होती. विक्रांतला देखील बघताच क्षणी ईशा आवडली होती. नकार देण्यासारखे काही कारण नव्हते म्हणून निशानेही होकार दिला. 4 दिवसातच त्यांचा साखरपुडा देखील झाला. 3 महिन्यानंतरचा म्हणजेच एप्रिल महिन्यात लग्नाचा मुहूर्त निघाला. सर्वच खुश होते. लग्नाची तयारीसुद्धा अगदी जोरात सुरू झाली. ईशा तर खूप खुश होती, पण मध्येच कुठेतरी हरवलेली असायची. विक्रांत तिला मनापासून आवडला होता, पण तिचं त्याच्यावर प्रेम जडलं नव्हतं. तिच्या आयुष्यात दुसरं कोणी होतं असंही नव्हतं. ईशा लहानपणापासूनच परीकथेत रमणारी. DDLJ, दिल तो पागल है असे सिनेमे पाहत मोठी झाली. तिचा प्रिन्स चार्मिंग पांढऱ्या घोड्यावर बसून येईल आणि तिला घेऊन जाईल, मग ते सुखाने नांदतील अशा भावविश्वात रमणारी. रेमंडची जाहिरातीचे स्लोगन खूप आवडतं होतं. रेमंड द कम्प्लीट मॅन. हे स्लोगन ऐकून ती मनोमन म्हणे, माझा जोडीदार ही असाच असेल, द कम्प्लीट मॅन. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने जेव्हा व्यावहारिक आयुष्यात पाऊल ठेवले तेव्हा पांढरा घोडा, हॅपी एंडिंग, प्रिन्स चार्मिंग या सर्व विश्वातून ती बाहेर आली. प्रिन्स चार्मिंग नको, पण तिला समजून घेणारा, तिच्यावर खूप प्रेम करणारा जोडीदार हवा होता. महत्त्वाचे म्हणजे त्या दोघांमध्ये खूप प्रेम, रोमांस असावा असे तिला मनापासून वाटे. पण खरंच तिला तिच्या स्वप्नांचा राजकुमार इतक्या वर्षात भेटला नाही. विक्रांतचे स्थळ आल्यावर तिने स्वतःची समजूत काढली. कदाचित तिच्या स्वप्नांचा राजकुमार नसेलच कुठे, किंवा कदाचित विक्रांतही असेल. आणि मुळात आईबाबांनाही तो फारच आवडला होता. नकार देण्यासारखे काही कारणच नसल्यामुळे तिने होकार दिला. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ईशा खूप खुश असायची. तिच्या फार गरजा किंवा अपेक्षासुद्धा नव्हत्या. त्यामुळे तिला सांभाळून आणि समजून घेणारा जोडीदार तिला मिळावा अशी तिच्या आईबाबांची इच्छा होती. त्यातच विक्रांतचे कुटुंबही छान होते. मुलीच्या आईबाबांना अजून वेगळं काय हवं असतं? त्यांना ईशासाठी सर्व बाजूंनी विक्रांत योग्य वाटला. तसेच विक्रांतच्या आईबाबांचे सुद्धा ईशाच्या बाबतीत झाले होते. त्यांनी अशा प्रकारे या दोघांचे लग्न ठरले. साखरपुड्यानंतर सर्वच लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. ईशा आणि विक्रांतचे फोनवर बोलणे होत असे, पण ईशा फार मोजकंच बोले. तिची फार इच्छा असूनही ती विक्रांतसोबत जास्त बोलणे टाळत असे. तिलाही बऱ्याचदा वाटे त्याच्याशी बोलावे, त्याच्या आवडीनिवडी समजून घ्याव्यात. प्रेम नाही, निदान लग्नाआधी त्यांच्यात मैत्री तरी असावी अशी तिची अपेक्षा होती. पण हे अरेंज मॅरेज आहे. उगीचच काहीही चुकीचे बोलले तर, विक्रांतला मी आगाऊ वाटले तर, त्यात नवीन घरात जायचं, नवीन माणसांमध्ये राहायचं, थोडं प्रेशर आलं होतं तिच्यावर. बऱ्याचदा खरेदीनिमित्त घरच्यांसोबत भेटणेसुद्धा होत होते, पण तेव्हाही ती विक्रांतशी जास्त बोलणे टाळत असे. आता त्यांच्या लग्नाला 2च महिन्याचा काळ उरला होता. 13 फेब्रुवारीच्या रात्री ईशा आपल्या खोलीत अशीच बसली होती. तिच्या स्वप्नरंजनाचा विचार करत होती.
किती वेडे होतो आपण, असे तिला वाटत होते. 14 फेब्रुवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता. खरं तर प्रेम साजरा करण्यासाठी दिवसाची गरज नसते. तरीसुद्धा ईशाला या दिवसाचे कुतूहल वाटे. ती विक्रांतच्या कॉलची वाट बघत बसली होती. त्याने निदान फोनवर तिच्याशी बोलावे ही तिची अपेक्षा होती. पण विक्रांतचा काही फोन आला नाही. त्याच्या फोनची वाट बघत ती खुर्चीतच झोपून गेली. तिचा हिरमोड झाला होता, पण तिने स्वतःची समजूत काढली. सकाळी उठून नेहमीप्रमाणे ऑफिसला गेली. दिवसभरात तिने खूप वेळा फोन तपासला, पण आज विक्रांतचा कॉलही आला नाही आणि मेसेजही आला नाही. संध्याकाळी 7 वाजता ती ऑफिसखाली आली तर समोर विक्रांत उभा होता. हातात तिला आवडतात तशा गुलाबी रंगाच्या गुलाबाची फुले घेऊन. ईशाला विश्वासच बसत नव्हता. तिने स्वतःची उत्सुकता आवरली आणि ती विक्रांतपाशी जाऊन म्हणाली, "अरे, तू इथे कसा? आज शॉपिंगला जायचे होते का? तसे काही ठरले होते का?" विक्रांत तिला म्हणाला, "हॅपी व्हॅलेंटाईन डे." ईशा काही क्षण भांबावली. विक्रांत पुन्हा म्हणाला, "ईशा, हॅपी व्हॅलेंटाईन डे." आणि त्याने ती गुलाबाची फुले तिच्याकडे दिली. ईशा देखील त्यावर म्हणाली, "सेम टू यू." विक्रांत म्हणाला, "चल आता, तुझ्या आवडत्या हॉटेलमध्ये आपण डिनरसाठी जाणार आहोत." ईशा म्हणाली, "माझं आवडतं हॉटेल? आणि ते तुला कसं माहीत?" विक्रांत म्हणाला, "मॅडम, मला सर्व माहीत आहे. चला तुम्ही." दोघेही जेवायला गेले. सर्व जेवण ईशाच्या आवडीचे होते. ईशा विक्रांतचे हे रूप प्रथमच पाहत होती. जेवण झाल्यावर समुद्रकिनारी ते गेले. ईशाला समुद्र खूप आवडत असे, म्हणूनच विक्रांतीला तिथे घेऊन आला होता. दोघेही तिथे बसले. विक्रांतने त्याच्या बॅगमधून एक पिशवी काढून ईशाच्या हातात दिली आणि ईशाला ती उघडण्यास सांगितली. त्यात मोगऱ्याची फुले होती. ते पाहून तर ईशाच्या आनंदाला पारावर उरला नाही. ईशा त्याला म्हणाली, "हे सर्व म्हणजे मोगरा मला आवडतो हे तुला कोणी सांगितलं? अजून काय काय शॉक देणार आहेस तू मला?" विक्रांत म्हणाला, "मॅडम, आगे आगे देखो होता है क्या? ये तो बस शुरुआत है." विक्रांतचे हे बोलणे ऐकून तिला हसू आले. "अरे, तुझे हे असे रूप मी पहिल्यांदाच पाहिलं." त्यावर विक्रांत पटकन म्हणाला, "अगं, आपण असे भेटलोच कुठे? आणि तू तर फोनवरही नीट बोलत नाहीस." ईशा, खरं तर मला आज तुझ्याशी मनमोकळेपणे बोलायचं आहे. व्हॅलेंटाईन डे तर बहाणा आहे. पण मी पाहतो आहे तू वर खुश आहेस. तू दुःखी आहेस असे नाही म्हणणार मी, पण कुठेतरी हरवलेली असतेस. नक्की काय झाले आहे? मला पाहिल्यावर तुझ्या डोळ्यात येणारी चमक मी पाहिली आहे. तुझ्या चेहऱ्यावरून, देहबोलीवरून तुला मला भेटल्यावर होणारा आनंद हे लक्षात येतो माझ्या. मग कुठे चुकत आहे?" ईशा म्हणाली, "तू मला फार आवडतोस, पण आपल्या नात्यात ओढ हवी आहे. मैत्री, प्रेम हवे आहे मला. खरं तर हे अरेंज मॅरेज. मी हे असं बोलणं चुकीचं आहे ना? मला माहीत आहे माझ्या अपेक्षा चुकीच्या आहेत." विक्रांत तिला मध्येच रोखत म्हणाला, "अगं वेडोबा, तू चुकीची नाही आहेस. अरेंज मॅरेज असले म्हणून काय झालं? कुठल्याही नात्यासाठी मैत्री, ओढ, प्रेम, आदर असणं गरजेचं असतं. ईशा, मी तुला वचन देतो, आपलं अरेंज मॅरेज असलं तरी आपल्या नात्यात प्रेमाची, रोमांसची कुठेच कमी नसेल. बघताच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो हे जर मी तुला सांगितलं तर तुला अतिशयोक्ती वाटेल.
पण हे खरं आहे. त्यामुळे मी तुझ्याशी बोलण्याचा विचार केला. फक्त घरचे सांगतायत म्हणून किंवा सर्व काही छान आहे म्हणून लग्न केलं असं नातं नको आहे मलासुद्धा. मला सर्वात आधी तुझा मित्र व्हायचं आहे. आणि हो, आयुष्यभरासाठीचा मित्र. तू माझा स्वीकार करशील ना? मोकळ्या मनाने माझी ईशा होशील ना? त्याच्या या बोलण्याने ईशा स्तब्ध झाली. आपण स्वप्न तर पाहत नाही आहोत ना? एखादा सिनेमा पाहत असल्यासारखे तिला वाटत होते. ती विक्रांतला म्हणाली, विक्रांत, खरंच हे स्वप्न तर नाही ना? मी तुला सांगू शकत नाही मी किती खुश आहे. आयुष्यभरासाठी मी तुझी होण्याची आतुरतेने वाट पाहते आहे. विक्रांतच्या आशा व्यक्त होण्यामुळे ईशा पूर्णपणे खुलून गेली होती. आता ती आतुरतेने लग्नाची वाट पाहत होती. ती आता पूर्णपणे विक्रांतची झाली होती. त्यानंतर लग्नापर्यंतचा काळ तर दोघांनी छान एन्जॉय केलाच, पण लग्नानंतरही दोघे खूप आनंदात नांदले. विक्रांतने ईशाला दिलेले वचन नेहमीच पाळले. त्यांच्या नात्यात ओढ, प्रेम, आदर, रोमांस सारं काही होतं. लग्नाच्या खूप वर्षानंतरही होतं. विक्रांतच्या एका पुढाकाराने तिच्यासमोर व्यक्त होण्यामुळे ईशाच्या हृदयात त्याला एक अढळ स्थान मिळालं होतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश राहणारी छोटीशी स्वप्नाळू फिल्मी ईशाच्या मनात शिरकाव करणारी किल्ली सापडली होती. ईशाचा तिचा रेमंड मॅन सापडला होता. मोगऱ्याचा सुगंध त्यांच्या संसारात नेहमीच दरवळत राहिला.